आता आपण चारही मॅचेसचे तर अनाउन्समेंट करतो. उद्याचे जे 4 क्वार्टर फायनल ठरले ते याप्रमाणे असतील. पहिली जी मॅच असेल गावई संघामधून आचेगाव क्रिकेट संघ आणि वलसंघ या 2 संघादरम्यानची मॅच सकाळी 8 वाजता असेल. त्यानंतर दुसरी मॅच ठीक 9:30 वाजता युविका क्रिकेट संघ विरुद्ध RFCC या 2 संघादरम्यान ही तालुका वाईजची आप असेल. आणि तिसरी मॅच पुन्हा गाववाईजची मॅच असेल. आजच्या दिवसातील विजेता संघ विरुद्ध निश्चितच त्यांची मॅच आपण खेळणार माडा क्रिकेट संघाबरोबर. आजच्या दिवसातील विजेता संघ आणि माडा संघ यांची तिसरी मॅच असेल. आणि चौथी मॅच जी खेळवली जाईल पुन्हा मात्र आपण पाहतो की शिरोळ क्रिकेट टीम आणि त्याची मॅच मोहोळ क्रिकेट संघावर असेल. ही मला वाटतं 11 वाजता मॅच असेल ती चौथी मॅच. पुढे टीम 12 प्लेयर पाठवा. कोळे क्रिकेट संघ 12वा नाही का? यालाय का? ठीक आहे. कॅच कोणी पकडली जरा नाव सांगा त्यांचं. सचिन कुंभार. सचिन कुंभार वहां पर फील्डर थे जिन्होंने कैच को पकड़ा. विकेट जाल के लगता हुआ पहला झटका, बड़ा झटका, जोर का झटका, धीरे से लग रहा है. ये बड़ी मछली नहीं थी भैया, ये तो बड़ी मगर मिली है वहां पर. और निश्चित ही अगर मगर नहीं बड़ी मगर मिली है वहां पर, जाल में फंस गई वहां पर. निनाद बिल्कुल मेरे ख्याल से अक्षय बोड्री का विकेट जा रहा है. अभी अभी खराडे हा देखील मला वाटतं माळशिरस क्रिकेट तालुक्याचा माळशिरस क्रिकेट असोसिएशनची जी स्पर्धा असतात त्याच्यामध्ये नेहमीच अतिशय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू म्हणजे अभी खराडे. ओ अभी खराडे आलेला गुडघा टेकला आणि मारलाय जोरात फटका. काय जबरदस्त अय सागर, काय जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. निश्चितच काय जबरदस्त फटका मारला गेला इथं. मात्र पिछली गेंद पर जो छक्का निकाला था कुलकर्णी सर, ऐसा कहा जा सकता है डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और ये षटकार देख, बेहतरीन षटकार देखने मिल रहा है.
निश्चितच आपले पंच सागर गड्डम अतिशय नावाजले पंच. वरुण बुर्लांची डुप्लिकेट कॉपी कोण? निश्चितच मिस्टर सागर गड्डम है. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान रिवर्सचा फटका वेगात जातोय. चेंडू जातोय सरळ पॉइंटच्या दिशेने. 4 धावा इथं चौकार येतोय. ये देखिए, जब भी मैंने पहले बार कितनी बार देखा है, बैट्समैन की बैट बजती है तो अंपर की पर भी बसते हैं, वहां पर हाथ भी झुलते हैं. और या पंचांनी मात्र हात झुलवत फुलवत चौकार घोषित केलाय. इथं 4 धाब्याची धावसंख्या मात्र पुढे जाते 10 धाबा. अभि खराडे अतिशय दमदार बॅटिंग करतोय. दमदार बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग चालली आहे. परंतु गोलंदाजीला आपण पाहतोय शंकर कोळी या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. परत मात्र रिबतचा फटका मारायचा प्रयत्न पाहूया. चेंडू पायावर आदळतोय का बॅटीवर आदळतोय. इथं पंच म्हणतात की लेग बायची एक सिंगल धाव येते. एका सिंगल धाबेची धावसंख्या पोहोचली ती तब्बल 11 धावा, 1 खेळाडू बाद. आणि स्पर्धा जर पाहिली इथं स्कोर 11 झाला. एक विकेट जाते. पहिली ओव्हर टाकली जाते. नंबर 1चं नियोजन, नंबर 1चं आयोजन आणि सोलापुरातील क्रिकेटमधील नंबर 1ची स्पर्धा म्हणजेच 11 1 विकेट झाली इथे. हमारे अंबादास्तुरा के खास फैंस यहाँ पर आ चुके हैं. भंडाले साहब इस बार लेके लॉफ्टेड स्ट्रोक लगा दिया. इस बार निनाद पवारच्या बॅटमधून हा सुरेख फटका मारला गेलाय. चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषा पार करेल. 4 धाबा चौकार येतोय. वाढती धावसंख्या पुढे जाती है. 15 धाबा, 1 गडी बाद. एक खिलाड़ी के नुकसान पे स्कोर है केवल 15 रन. आपले सोलापूरचे पीएमसीसीचे अतिशय वजनदार खेळाडू, दर्जेदार खेळाडू अनिल गायकवाड. परत इथं बसून फटका मारायचा प्रयत्न. आणि बसून फटके मारायचे असेल तर निश्चित विठ्ठल चव्हाण महाराष्ट्रातला नामवंत क्रिकेटपटू म्हणून ज्याची गणना केली जाते. परंतु कर्नाटकमध्ये एक खेळाडू आहे जो प्रत्येक खेळ मला वाटतं 6चे 6 खेळाडू. निश्चितच कर्नाटकामध्ये एक खेळाडू जंग शिवा नावाने त्याला ओळखलं जातं. जंग शिवा हर गेंद पर नीचे बैठकर झुककर मारते हैं. उस तरह से इन्होंने मारने की कोशिश की, नाकामयाबी मिल रही है. लेकिन पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 15 की योग पर. वरुण बुर्ला सर इंतावर मॅच 4 ओव्हरची मॅच आहे. चला पुन्हा या षटकातील नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येतो सचिन कुंभार. उजव्या हाताने राऊंड द गेटचा मारा करतोय. दरम्यान त्याचा गोलंदाजीचा सामना करतोय. सुरेख चेंडू टाकला गेला. इथं मात्र फलंदाज. इथं बघा खेळाडूंची निश्चितच खेळाडूचं मी कौतुक करेल मित्रांनो. क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा दाखवणारा हा निर्णय बघावा लागेल. पंचाच्या निर्णयाची वाट न पाहिली आणि ताबडतोब निघतोय अभि खराडे. याच्यामुळे तो ग्रेट खेळाडू आहे. दाखवून दिला. निश्चित नाही ते एखादा खेळाडू असता तर विकेटवर थांबला असता. त्यांनी म्हणलं की माझी विकेट गेलेली आहे, मी थांबणं गरजेचं नाही. आणि क्रिकेटमध्ये अतिशय प्रामाणिकपणे दाखवणारा हा निर्णय आपण पाहतोय. अभि खराडे बिल्कुल आप अच्छा क्रिकेट भी खेलते हो और बिल्कुल आप रहते भी अच्छे तरह से. एक महान क्रिकेटर बनने की आप में क्षमता है. फलंदाज नाव सांगा. संतोष. नवीन फलंदाज जातोय संतोष. आणि संतोष नाव म्हणल्यानंतर क्रिकेटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच नाव घेतलं जातं. हिवरे एक्सप्रेस, मिस्टर मयूर एक्सप्रेस, मिस्टर संतोष नलौड़े. पुराना चावल, ओल्ड इज गोल्ड. क्रिकेट के बिल्कुल भीष्म पितामह जिन्हें क्रिकेट में कहा जाता है, संतोष नलौड़े. आणि संतोष नलवडे सांगतो की अजून दमलो नाही. जरी माझं वय झालं असेल मी अजूनही क्रिकेट खेळू शकतो. गोलंदाजामध्ये पहिल्यासारखी गोलंदाजी टाकू शकतो. 2 षटकं मिळून टाकून दाखवली काल इथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. इथं रिबतचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट किपरकडे. इथं मात्र
धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा झाली आहे. 2 खेळाडू बाद झाले. धावसंख्या 15 झाली आहे. इथं मात्र चेंडू मारला गेला. चेंडू जातो तो सर्व वाईडिश लॉंग ऑनला जाईल. एक धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धाबेनिशी धावसंख्या पुढे जाते 16 धावा. या षटकामध्ये मी निश्चितच कौतुक करेन सचिन कुंभारचं. अतिशय व्यवस्थित गोलंदाजी, टप्प्यावर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, भेदक मारा, दहक मारा और अनुशासन भरी गेंदबाजी इस वक्त हो रही है. ओहो हो, व्हाट अगेन परफेक्ट यॉर्कर गेंद इस बार. ये देखिए बिल्कुल सिंगल रन लेने का मौका बनता हुआ. इस सिंगल रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर केवल 17 की योग पर. और कंडू कुंभार कह रहे कि हम यहाँ पर कुछ देखने के लिए नाही आहे. सचिन कुंभार कह रहे मी इथं उगाच आलो नाही, काहीतरी माझ्या संघाने माझ्यावर विश्वास ठेवलाय. तो विश्वास जिंकायचा इथं प्रयत्न करतोय गोलंदाजीमध्ये. इथं मात्र धावसंख्या पुरते ती 17 धावा झाली. 2 खेळाडू बाद झाले. धावसंख्या 17 धावा. 2 विकेट के नुकसान पे स्कोर है केवल 17 रन की योग पर. उद्या या स्पर्धेचा बीर मराठा चषकाचा शेवटचा दिवस. उद्या दिवाळी खेळाडूंची, दसरा देखील उद्याच असेल, कारण बक्षीस घेण्याचा दिवस उद्या असेल. कारण या स्पर्धेमध्ये गेल्या सातत्याने 9 दिवसामध्ये आपण 8 दिवसाचा क्रिकेटचा रणसंग्राम जो पाहिला. प्रत्येकाचं स्वप्न आहे की मी 1 लाख 1.25 लाख जिंकावे, परंतु कुणाला तसंच जिंकता येणार नाही. तुम्हाला स्पर्धेत लढावं लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल, आणि जे तुम्ही सर्वोत्तम आहेत त्यांना मात्र संधी असेल इथे. आता गोलंदाजीला तो विजय शेंद्रे बॉलिंग करेल. वैयक्तिक बलावर तर पहिलं आणि संघाकडून दाबातील तिसरं षटक टाकतोय. यावेळेस मात्र विकेट येणार का? विकेट येणार का? निनाद पवारची विकेट येते इथे. अविनाश मंजाळ मागच्या सामन्याचा हिरो इथं मात्र कॅच पकडतोय. मागच्या सामन्याचा हिरो इथं कॅच पकडतोय. मी ना बॅटिंग टीम म्हणते भले काय झालं, आमचा एक विश्वजित आउट झालाय, आमच्याकडे दुसरा विश्वजित आहे. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए ये गेंद ऑप्शनच्या बाहेर येतो, हवेत मारलाय. ओ सूर मारत झेल पकडण्याचा प्रयत्न होतोय. इथं मात्र झेल सुटतोय. झेल सुटलंय, परंतु एक धाव घेण्याची संधी येते. कैचेस बिन मैचेस कहते हैं. पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. कैच छूटा दिल टूटा रन लूटा. आगे बढ़ता बस स्कोर केवल 18 की योग पर.
इथं सरळ मारलाय फटका, चेंडू जातो बॉलरच्या मागे. इथं मात्र फक्त बीड मराठा संघ जर सोडला म्हणजे युविका क्रिकेट संघ जर सोडला तर या स्पर्धेचे एक रेकॉर्ड पाहिलाय. लागोपाठ 2 संघ ज्या सामन्याचे जिंकलेत तो संघ मात्र क्वालिफाय झालेला नाहीयेत. बघू आज ते रेकॉर्ड तुटणार का, होणार का तो रेकॉर्ड पुन्हा, का निश्चितच परत मात्र युविका सारखे. ओ याला म्हणतात गावरान, जबरदस्त फटका, ऑफ स्टंप के बाहर चला गया, बल्ले के बीचों बीच ले लिया, ताकतवर स्ट्रोक लगा दिया, मिड विकेट बाउंड्री के बाहर निकलती गेंद, 6 रन, छक्का मिलेगा, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा पावरफुल जबरदस्त लंबा छक्का. तर मात्र या षटकाराने मात्र धावसंख्येला थोडीशी संजीवनी दिली मिळाल का हरकत नाही, कारण धावसंख्या पोचली ती 25 धावा. 25 धावा झाल्या. इथं मात्र षटकाराने धावसंख्या पोचली ती 25 धावा. चलेंगे इस बार बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर है विश्वजीत. सरळ मारायचा प्रयत्न, इथं मात्र क्वार्टर मोलची संधी असेल, कॅच होईल का, इथं मात्र कॅच घेतली जाईल. और अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है, एक तेरी एक मेरी, हिसाब बराबरी हो रहा है, नहले पे दहले का वार दिया जा रहा है. आपने हमला किया, उसका प्रति हमला किया जा रहा है वहां पर. या ठिकाणी आनंद बोडरे नवीन फलंदाज जातोय बॅटिंगसाठी मैदानात. न्यू बॅट्समन. यानंतरची मॅच कुणाची असेल, बैरा क्रिकेट संघ विरुद्ध कुरुल क्रिकेट संघ. यानंतर पुढची मॅच इथं खेळवली जाईल. आता गोलंदाजीला रवी सरांच्या हाती चेंडू सोपवला गेला. या डावातील हे 4th आणि शेवटचं षटक असेल. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच टोटल धावा त्याला तिथे 25 धावा. धावसंख्या पोहोचली ती 26 धावा, 4 गडी बाद, 26 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. मारायचा प्रयत्न, बॅटची फेस ओपन की है, विकेट कीपरच्या मागे जातोय. वैसे देखा जाए तो ये विश्वास भरा स्ट्रोक नहीं था, लेकिन विश्वास भरा नहीं था, लेकिन 4 आए, ये बिल्कुल बिल्कुल इस वक्त बॅटिंग टीम के लिए फायदेमंद साबित हो गया. वहां पर इथं बॅटिंग संघाला धावा कशा येतात याला महत्व नाही, आम्हाला यावा लागतील हे महत्व आहे, आणि निश्चित या 4 धावा महत्वपूर्ण असतील. 30 धावा झाल्या, 4 खेळाडू बाद झाले. दरम्यान या षटकातील रवी सरांचा पुढचा चेंडू म्हणजे 3रा चेंडू टाकला जाईल. संघातील सिनियर खेळाडू रवी घाडगे गोलंदाजी करतील. या षटकातील 3रा चेंडू घेऊन बॉलिंग करतील. सरळ मारलाय फटका, चेंडू बॉलरच्या मागे जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. इथं मात्र अविनाश मंजाळ खराब क्षेत्ररक्षण करतोय, अतिशय पुअर फिल्डिंग, आणि या 4 धावेनिशी पुन्हा धावसंख्या पुढे जाते 34 धावा. इथं मात्र 4 धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 34 धावा, 4 गडी बाद, 34 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. यहां पर रन बने हैं. इथं सरळ मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज लागली, विकेट किपरच्या मागे जाईल, परत एक सिंगल धाव. ओ मारायचा प्रयत्न, बॅटची टॉपेत लागते, विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडू देतील, अगदी अगदी सोपा झेल तिथं पकडला जातोय. ये टिपतोय झेल विनोद गुंड, आणि फलंदाज होतोय फेल. विकेट चली जा रही है, लगता बा और एक झटका लगा वहां पर. नवीन फलंदाज बॅट्समन ने प्रताप. आता या डाबातील मला वाटतं शेवटचा चेंडू इथं शिल्लक आहे. ईश्वर की आखरी गेंद है, ईश्वर की आखरी गेंद. या डाबातील हा शेवटचा चेंडू इथं टाकला जाईल.
तर शेवटचा चेंडू इथं टाकला जाईल. पाहूया या चेंडूवर किती धावा घेतल्या जातील. वीर चषकच्या स्पर्धेतील 8वा हाफ म्हणजे शेवटचा हाफ. एखाद्या स्पर्धेमध्ये निश्चितच सोलापूरमध्ये हा देखील रेकॉर्ड बनावला. बऱ्याचशा दिवसांतर आपण पाहतोय की एका स्पर्धेला 32 संघ येत आहेत. ही देखील चांगली गोष्ट म्हणाली. म्हणजे आता क्रिकेट वाढताना आपण पाहतोय. याच्या अगोदर जयभवानीच्या मैदानामध्ये फक्त 24 टीम आल्या होत्या आणि यावेळेस मात्र 32 आल्यात. म्हणजे क्रिकेट सोलापूरमध्ये वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पायाकडे टाकलाय चेंडू मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार करतोय. दो कदमों की दरबार से गेंद पार हो गए. 4 रन मिलेंगे. आगे बढ़ता बस स्कोर 39. 39 धावा झाल्या आहेत. मी या ठिकाणी हांडे सरांना विनंती करतोय. या ठिकाणी जे निनाद पवार मागच्या सामन्यातील सामनावीर आहेत, विश्वजित ट्रॉफी घ्यायची. निनाद, या ठिकाणी निनाद पवारांना आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. मागाच्या चालल्या सामन्यातील सामनावीर रंजनजी हांडे सरांच्या शुभ असते. सुजल, चला इथं मात्र आपण निश्चितच मॅच जिंकायची असेल तर तब्बल 40 धावाचं आव्हान दिलं गेलंय. जीत नहीं तो लगभग 40 रन बनाने हैं. मैच जीतना है तो 40 का टारगेट दिया जा रहा है. चला यानंतरच्या पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील इथं करतोय. पुढच्या मॅचचा टॉस होईल. मी विनंती करतो या ठिकाणी टीम वैराग क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि दुसरीकडे कुरुल क्रिकेट संघाचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्सनी ताबडतोब इकडे यायचे. पुढच्या मॅचचा आपण टॉस करूया. वैराग क्रिकेट संघ आणि कुरुल संघ उद्याचे मॅचेस मला वाटतं जवळजवळ फिक्स झाले आहेत, पक्के झालेले आहेत. उद्याची पहिली मॅच असेल ती गाव वाईज मधून असेल. आशेगाव क्रिकेट संघ विरुद्ध वळसंग क्रिकेट संघ हा सकाळी 8 वाजता मॅच असेल. त्यानंतर तालुका वाईजची पहिली मॅच आपण इथं खेळवतोय. माझ्या मते RFCC क्रिकेट संघ विरुद्ध आपण पाहणार आहोत युविका CC क्रिकेट संघ. ही दुसरी मॅच इथं असेल आणि तिसरी मॅच या आजच्या दिवसातील विजेता संघ म्हणजे आज शेवटचा सामना जो संघ जिंकेल त्याची मॅच मात्र किशोरप्पा 11 माडा क्रिकेट संघावर असेल. तिसरी क्वार्टर फायनल मॅच आणि चौथी मॅच पुन्हा आपण तालुका वाईज गटातून खेळवतोय आणि ती मॅच असेल निश्चितच मला वाटतं शिराळा क्रिकेट टीम आणि त्यांच्यावर श्री अकॅडमी मोहोळ या 4 संघादरम्यानचे उद्या मॅचेस आहेत. टोटल 8 संघाचे मॅचेस होतील. उद्या जर कुठल्या संघाने तुम्हाला कमिटीने जो वेळ दिलाय त्या वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक असेल. जर उशीर झाला तर तुमची 15 मिनिट वाट बघितली जाईल आणि 15 मिनिटांनंतर तुम्ही इथं आला नाही तर तुमचा संघ स्पर्धेतून बाहेर काढला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. तुषार और उनके साथ में खंडू कुंभार बॉलर है पहली ओवर लेकर. आनंद आहे का? अक्षय बॉलर आनंद आहे. आनंद बोडरे गोलंदाजीला येतोय. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग करतील. राईट आर्म राऊंड द गेटचा मारा करतील. पहिला चेंडू टाकला जाईल. पहिला चेंडू सुरेख टाकलाय टप्प्यापर्यंत थोडासा बाउन्स देखील मिळतोय. गेला विकेट किपर कडे निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला जातोय. सोलापूर जिल्ह्याचे एक उत्कृष्ट पंच, नामवंत पंच आपले स्वप्नील सरांचं देखील इथे आगमन झालं. स्वप्नील इंगळे यांचं देखील मी स्वागत करतोय इथे. मला वाटतं सध्या स्वप्नील सर आणि त्याचबरोबर कुलकर्णी सर यांची एक पुढची मोठी ऑर्डर फिक्स झालेली आहे, सांगोलीची ऑर्डर. तीसरे नंबर की ओर ये बैट बॉल के लिए मांग की जा रही है.
रिव्ह्यू लिया जाता हुआ। बॉलर ने रिव्यू मांगा है। एक रिव्यू आपके लिए पर्याय उपलब्ध है। ये रिव्यू का इस्तेमाल फील्डिंग टीम करना चाहती है। फेयर डिलीवरी, हम्पर को अपना निर्णय वापस लेना पड़ेगा और ये फेयर डिलीवरी कहा जा रहा है। मैच के अंपायरिंग की भूमिका अदा करे समीर शेख फ्रेंच इस वक्त स्ट्राइक की गेंद पे है स्क्वायर लेग पर सागर यानी कि सागर गड्डम और साथ ही साथ तीसरे अंपर है मिस्टर वरुण जी बुर्ला। इस बार कड़क मारा देखना पड़ेगा। अक्षय देख रहे दूसरे फील्डर को, दूसरे फील्डर अक्षय को देख रहे, लेकिन दोनों के बीच में से गेंद गोली की रफ्तार से जा रही है। 4 रन चौका मिलेगा। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय पाहूया। राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा राऊंड विकेटचा मारा रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट कीपर कडे। 4 चेंडू टाकले गेले, धाबा फक्त झाल्या 4 धाबा। 4 चेंडू मध्ये 3 चेंडू हे निर्धाव गेले, एक चौका देखील मारला गेलाय। पुन्हा आनंद बोर्डे गोलंदाजी करतोय। ओ मारायचा प्रयत्न बॅटची लागली, विकेट किपरच्या मागे जातो चेंडू थर्डमॅनला। खंडू कुंभार मात्र आता स्ट्राईक घेतील। 1 धावेची धावसंख्या पोहोचली ती 5 धाबा। सोलापूरच्या क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा म्हणजे बीर बनाडाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। दरम्यान या षटकातील पुढील चेंडू यास मात्र कट करायचा प्रयत्न चेंडू विकेट कीपर कडे जातो। इथं मात्र षटकाची समाप्ती होतीये। पहिल्या षटकाचा इथं खेळ संपलाय। पहिल्या षटकांत धावा झालेत फक्त 5 धावा। आता मॅच जिंकायची असेल तर 18 चेंडू मध्ये धाबा करायचे 35 धाबा आणि निश्चितच निमगावचा संघ म्हणतोय आम्ही धाबा किती केलायत हे आम्हाला माहिती नाही, आम्हाला फक्त गोलंदाजी करायची, येऊन लाईनवर गोलंदाजी करायची, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे। परंतु बॅटिंग टीम म्हणतोय आम्ही देखील काही कमी नाही आहे, आम्ही देखील इथं मात्र बॉल बॅटिंगने काहीतरी दाखवण्यासाठी आलोय। दोन्ही संघामध्ये ही झुंज आपण इथं पाहतोय। आता अभि खराडेच्या हाती चेंडू दिला गेला। अभि खराडे गोलंदाजी करेल, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धाबातील दुसरं षटक टाकेल आणि त्याचा सामना करतो फलंदाजीला तुषार गोदरे। तुषार है क्या? तुषार को अपने नाम की तरह थोड़ा सा होशियारी से बल्लेबाजी करनी पड़ेगी वहां पे। सरळ मारलाय जोरात फटका, परंतु चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने। अगदी थोडेसे खेळाडू फंबल झाले आणि 2 धावा निश्चितच येतील। या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या इथं पोहोचते ती 7 धावा। या सर्वात मोठं काम काय असेल या ग्राउंडवर फील्डिंग करणं, अतिशय जिगरीचं काम, कारण छोटे छोटे बारके बारके आहेत रौतू यानी म्हणजे कडे। यानंतरच्या मॅच टॉस आपण करूया। सरळ मारला जोरात फटका, पाहूया धावबाची संधी। डायरेक्ट हिट यहाँ पर ये बिल्कुल इसीलिए तो इन्हें आनंद आनंद बोर्डे कहा जाता है। आनंद बोर्डे ने बिल्कुल जिस तरह से फील्डिंग की वहां पर तारीफ करने की वहां पर और डायरेक्ट हिट लगाई वहां पर, जबरदस्त थ्रो दिला है। अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए, ब्रेक फेल, बल्लेबाज फेल। अविनाश न्यू बैट्समैन है वहां पर बल्लेबाजी करने के लिए। निश्चितच निनाद पवार मात्र खुश असेल, कारण सांगू का,
कारण जे मिसफिल्डिंग केली गेली, बॅट्समन बदलला गेला आणि चांगलं झालं, जे काही चांगल्यासाठी होतं म्हणा लागेल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय अभि खराडे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तिसरा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय. अपू टप्प्याचा चेंडू बेगात मारलाय फटका, परंतु याच मात्र निनाद पवार चेंडूवर जातील आणि इथं मात्र एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिला गेलाय. सिंगल धाव घेतली जाईल. वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल 8 धावा. दोन्ही टीमला शेवटचा कॉल, लास्ट कॉल फॉर टू टीम्स. म्हणजे वैराग संघाचे कॅप्टन तुम्हाला हा शेवटचा कॉल आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं कुरुल टीम तुम्हाला देखील शेवटचा कॉल आहे. दोन्ही कॅप्टनने ताबडतोब याच्या टॉससाठी आलेत की दोघं. इथं मात्र जबरदस्त फटका मारलाय. चेंडू जातो क्षेत्ररक्षक पुढे आणि चेंडू थोडासा मागे जातो, परंतु स्वतःला सावरलं, स्वतःला सांभाळलं. या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी येते. 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 10 धावा. यशपात्र मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातोय, पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील आणि या 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 12 धावा. चेंडू टाकले गेले, 11 धावा झाल्या 12. चेतक सर, स्वप्नील सराल बी घ्या तुमच्यावर. सोलापूरचे नामवंत पंच आहेत स्वप्नील इंगळे सर, टॉससाठी घ्यायचंय. स्वप्नील, या ठिकाणी आपण निश्चितच पुढच्या मॅचचा टॉस करतो. वरुण बुर्ला सर तुम्ही देखील या. वरुण बुर्ला सर. टप्प्याचा चेंडू सरळ मारलाय, फटका. हा फटका सुरेख आहे, देखना आहे आणि टायमिंग साधत मारलाय. बॉलरच्या मागे 4 धावा चौका रहेल. इस वक्त 2 ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद रन बने हैं, 16 रन बने हैं. मैच जीतना तो यहाँ से वैसे तो देखा जाए तो लगभग 1 डजन गेंदे शेष है. रन बनाने हैं 2 डजन, यानी कि 12 में 24 चाहिए. मला वाटतं टॉस इथं जिंकलाय ते कुरुल संघ ना. कुरुल संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. बघूया ते निर्णय काय घेतील. कुरुल टीम विन द टॉस एंड इलेक्टेड टू शायद बॉल लेंगे, बैट लेंगे, इसका फैसला कुछ क्षणों में पता चलेगा. लेकिन नए खिलाड़ी वहां पर गेंदबाजी करने के लिए अक्षय बोर्डरी को बैटिंग बॉलिंग करने के लिए बुला जा रहा. अक्षय गेंदबाजी करेंगे अपने वैयक्तिक कोटे का पहला. सीधा मारा, इस बार गेंद बॉलर टू बैक निकल रही है. लॉन्ग ऑन क्षेत्र में निनाद शायद अभी खराड़े वहां पर गेंद को फील कर रहे हैं. सिंगल बनेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 17 पे जाकर पहुंचा है. धावसंख्या पुढे जाती है. टोटल धावा झाल्या 17 धावा. पुन्हा मारलाय फटका, त्या शैलीत फटका जातो. चेंडू बॉलरच्या मागे जाईल लॉंग ऑनला आणि मला वाटतं ही जागा अतिशय बिजी जागा आहे. या ठिकाणी मागच्या षटकामध्ये आपण निनाद पवारला बिजी होताना पाहिलं आणि परंतु आता अभि खराडे तिथं क्षेत्ररक्षण करतो. चेंडू सारखं त्याच जागेत येत आहेत. दरम्यान धावसंख्या पुढे जाते ती 18 धावा. हल्का सा एज लगा वहां पर, हल्का सा बहर किनार लगा. विकेट कीपर ने विकेटों के पीछे कैच को पकड़ा. वहां पर कॉट बिहाइंड की तौर पे विकेट चली जा रही है. चला विकेट कीपर कोण आहेत तिथे? सुनील. तो सुनील वहां पर विकेट कीपर है. देखना फिर से गेंदबाजी की बात करना चाहेंगे. अच्छी गेंद फुल टॉस थी, मारने की कोशिश पॉइंट फील्डर की बाजू से गेंद निकल रही है और इस बार गेंददार के थर्ड मैन क्षेत्र में निकल रही है. खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे, नहीं रोक पाएंगे और सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा. या स्पर्धेला मात्र आपल्याला सहप्रायोजक पद जे मिळालंय कोमकर नगर
म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनातील एक स्वप्न असतं. तुम्हाला घर जागा घ्यायची आहे, फ्लॅट्स घ्यायचे. फ्लॅट्स घ्यायचे असेल तर पर्याय चांगला उपलब्ध आहे. ओमकर नगरमध्ये फ्लॅटची स्कीम आहे. त्याच्यामध्ये 2 BHK, 1 BHK फ्लॅट्स आपल्याला उपलब्ध आहेत. कुरुल संघाने बॅटिंग घेतली. बराच संघ प्रथम फिल्डिंग करेल. ओ सुरेख टाकलाय परंतु ऑप्स्टमच्या बाहेर जातो. पंच म्हणताय बट बॉल असेल. एका धाब्याची भर वाढते धावसंख्येमध्ये होतीये. दरम्यान धावसंख्या पुढे जाते. टोटल धाबा त्याला 23 धाबा. मॅच जिंकायची असेल तर अजूनही मॅच संपली नाही. 8 चेंडूमध्ये 17 धाबा करायच्या आहेत. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये आव्हान निर्माण होईल. जोर चेंडू बॅट फिरवलीये. बॅटला मात्र पुश केलं गेलंय. तिथं कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. परत एक धाव तिथे येईल. एका धाबेची मॅच जिंकायची असेल तर आता 7 मध्ये करायच्या 16 धाबा. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्याच धावा इथे इम्पॉर्टंट ठरताना पाहतो आपण. वर्सेस बारी गेंद, बहुत अच्छी गेंद, यॉर्कर की गेंद थी. बल्लेबाज को चकमा दे रही है. शेवटचे 6 चेंडू आणि धाबा करायच्या 16 धाबा. हॅलो, आता गोलंदाजीला आपण पाहतो. नवीन षटक घेऊन बॉलिंगला येतील. शेवटचे षटक घेऊन बॉलर असेल विश्वजित पवार म्हणजे निनाद पवार. गोलंदाजीला येतो शेवटचे षटक टाकण्यासाठी. निनाद पवार की पहली गेंद. ये देखिए निनाद पवार की गेंद पर बल्लेबाज का पावर चल रहा है. बल्लेबाज के बैट से निकलता हुआ पावर पंच. अविनाश के बैट से निकलता हुआ ए, ए, आकाश के बैट से निकलता हुआ बहुत ही बढ़िया अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ. काय जबरदस्त फटका इथं खेळला गेलाय. आता मॅचचं समीकरण बदलतंय. शेवटचे 5 चेंडू आणि धाबा करायचे 10 धाबा. आकाश जैसे कि नाम है आकाश. आकाश में बिल्कुल ऊंचा स्ट्रोक खेला इस बार. छोड़ बदला जा रहा. राइट आर्म राउंड की गेंदबाजी की जाएगी वहां पर रिनाद पवार की ओर से. शेवटचे 5 चेंडू आणि 10 धाबा करायचे आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 10 धाबा. निमगाव विरुद्ध ओळीची मॅच. परत आडवा टोला पटक पटक के मारेंगे जबकि गेंद पटकी गई. सागर जबरदस्त षटकार. दो गेंदों में 2 छक्के लगने के बाद इस बार आगे बढ़ता हुआ स्कोर. ये गेंद पटकी हुई थी और पटकी हुई गेंद पर पटका हुआ स्ट्रोक निकलता हुआ इस बार. बहुत ही जबरदस्त, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल लगा. ह्यूज सिक्सर निकल रहा है. आता मॅच जिंकायची. 4 मध्ये 4 धावा करायचे आहेत. ओ सुंदर चेंडू टाकला गेला. इथं मात्र फुल लेन चेंडू होता. अजूनही मॅच संपली नाही म्हणतो निनाद पवार. स्वतःशी बोलतोय मॅच संपली नाही. लढावं लागेल, बेधाव लागेल, नडावं लागेल. परंतु बॅटिंग टीमचा बॅट्समन म्हणतोय की सध्या मी गरम आहे इथे. सध्या बैट्समैन थोड़ा सा गर्म है. मैदान की हवा कुछ नरम चल रही है, कुछ गर्म चल रही है. देखिए और अभी खराड़े और ये गेंद नहीं छूट रही है बल्कि मैच छूट रहा है. तीसरा छक्का. सागर जबरदस्त डिसीजन. बिल्कुल जो बल्लेबाज इस वक्त बैटिंग कर रहे थे जिनका नाम था आकाश की बैटिंग देखकर हमें एबी डिविलियर्स याद आ गए. एबी डिविलियर्स की अंदाज में कमाल की पारी, धम्माल की पारी, सुपर से ऊपर स्ट्रोक. आणि या मॅचचा सामना मी ठरतोय आकाश मंजाल यांनी यायचे स्टेजवर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी.